सत्ताधारी नेत्यांची आपण ही प्रतिक्रिया पाहिलेली आहे। दुसरीकडे विरोधक मात्र आक्रमक झालेले आहेत। बटंगे तो कटंगेवरून राजकारण चांगलंच तापले। यूपीचे लोक महाराष्ट्राचे तुकडे करू शकत नाहीत आणि पंकजा यांची भूमिका स्वागतार्ह आहे। संजय राऊतांनी या संदर्भात ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। भाजपातच दोन भाग पडलेले आहेत अशी टीका सुप्रिया सुळे करतायत। या महाराष्ट्रामध्ये ही भाषा चालणार नाही। महाराष्ट्र धर्म म्हणून आम्ही एक मानतो आणि त्या महाराष्ट्र धर्मात आम्ही सगळे लोक आहोत, सगळ्या जातीपातीचे लोक, धर्माचे लोक आहोत, ज्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे, निर्माण केलेला आहे। हा महाराष्ट्र निर्माण करताना शाहीर अमर शेख पासून शाहीर अण्णाभाऊ साठेपर्यंत असे अनेक सर्व जाती धर्माचे लोक आघाडीवरती होते आणि त्यांनी हा मुंबईसह महाराष्ट्र आम्हाला मिळवून दिला। हे ज्याला माहीत नाही ते बटंग्यावर कटंगेची भाषा करतात। पंकजा ताईचं मी अभिनंदन करतो। हे भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे दोन विचार झालेले। एकीकडे देवाभाऊ एक म्हणतात, दुसरीकडे त्यांचे मित्र पक्ष आणि पंकजाताई एक म्हणतात। याचा अर्थच भारतीय जनता पक्षाचेच दोन भाग झाले। आधी दोन पक्ष फोडून पाच होणारे देवाभाऊ, ह्याचं उत्तर देवाभाऊंनाच विचारा की तुमचाच पक्ष विचारांनी त्याचे दोन भाग झाले। त्याच्यात काय आम्ही इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस बीस काही नाही। आमच्याकडे तरी पक्ष फोडताना आईसचा वापर झाला। इथे तर वैचारिक भूमिकेतच दोन भाग झालेत। याचं उत्तर तुम्हाला देवाभाऊंना विचारायला लागेल की भारतीय जनता पक्षामध्ये 50-50, अर्धा पक्ष एक म्हणतो आणि अर्धा पक्ष दुसरंच म्हणतो।